हा बुलबुल आहे, यांनी घराच्या जवळ घरटं बनवलेलं आहे आणि त्याची आता पिल्लं तयार होत आहेत. आपण तिथं जाऊन बघू त्यांची हालचाल कशी आहे, कसं हे होतंय ते. असणारी आवड आणि त्याच्यामधून बाजूला पाहतोय आपण सगळ्या कुंड्या किंवा झाडं पाहायला मिळतात. इथं पण एक झाड लावलेलं आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे, सलग 3 वर्ष याच्यावर बुलबुलने घरटं बनवलेलं आहे आणि तो या एप्रिल किंवा मे महिन्यामध्येच तो बनवतो. आता इथं पाहत होतो आपण, तो बसला होता. आता इथं पहा, आपण स्पर्श केला की घरट्यामध्ये असणारं पिल्लू जे आहे त्या बिचाऱ्याला कळतं. तर पहा त्याची धडपड, त्याला वाटतं त्याचे आई वडीलच आलेले आहेत. त्या हालचालीवरून स्पंदनांवरून कळतं आणि ते मागणी करतं. याच्यामध्ये 2 अंडी घातली होती, एक आहे तसंच आहे आणि याच्यामधून हे पिल्लू जे आहे ते बाहेर पडलेलं आहे. त्याची धडपड आपण पाहायला मिळतो. एक वैशिष्ट्य आहे, ते आता मोठं होईल, ते मी जवळ आलो तर तरी त्याला कळतं. एक दिवस ते मोठं झालं, इथून निघून जातं. ज्यावेळेला निघून जातं त्यावेळेला मला पण वाईट वाटलेलं असतं, कारण मी रोज आल्यानंतर त्याला पाहत असतो. ते एक गीत आहे ना, ते मला आठवतं. एक वार पंखावरून फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. जणू काही विश्वासाने त्याने ते घरटं आमच्या अंगणामध्ये बांधलेलं असतं. त्याचं ते पिल्लू मोठं झालं की तो बुलबुल त्याला घेऊन जातो. त्याच्या दृष्टीनं तो आनंदाचा क्षण असतो, पण एक दिवसासाठी का होईना तो विरहाचा क्षण असतो. बऱ्याचदा जातो, अरे डोकावतो, त्याच्यामध्ये आहे का पिल्लू, विचार नसतं. त्यावेळेला ते ओसाड घरटं जे आहे ते ओसाड घराप्रमाणे वाटायला लागतं. आता मात्र मजा असते, मी येईल नुसतं त्याला असं पाहिलं कळतं त्याला. आता अजून मोठं झालं ना का ते खूप छान प्रतिसाद देईल. ते आपल्याकडे पाहतं, सगळं कळतं त्याला, संवेदना, आणि तो क्षण आनंदाचा असतो. मस्तच.